सुधीरदादा गाडगीळ आज विजयी झालेले आहेत, तर हे कशामुळे विजयी झाले असतील असं वाटतं तुम्हाला? की लाडक्या बहीण योजनेमुळं का त्यांचं कार्यकर्तृत्वामुळं? आमदार सुधीर गाडगे यांची प्रतिमा, स्वच्छ प्रतिमा, आणि त्याच्यानंतर त्यांनी केलेलं 10 वर्षातलं काम ते पूर्ण ग्रामीण भाग असेल किंवा शहर असेल ह्याच्यामध्ये लोकांना माहिती होतं, आणि त्यामुळं विरोधकांनी केलेल्या कुठल्याही अपप्रचाराला जनता बळी पडली नाही. आणि हा जनतेनं दिलेला कौल आहे. संपूर्ण जनमानसातून त्यांची जर मतं बघितली की ही मतं पडलेली आहेत, लोकांच्या उत्स्फूर्तपणे मतदान झालेलं आहे. त्यामुळे सुधीरदादा गाडगे यांचा विजय आहे. काँग्रेस नेत्यांमध्ये जयश्रीताई पाटील आणि पृथ्वीराज बाबा पाटील यांच्यामध्ये जे बंडखोरी आणि काँग्रेस पक्षामधून पृथ्वीराज बाबा पाटील उभारले, यामध्ये मतविभागणी झालेली आहे आणि मतविभागणीमुळे त्याचा परिणाम यावरती झालेला आहे का? या दोघांच्या मतांची बेरीज केली त्याच्यापेक्षा 8,000 मतं जास्त गाडगे यांना मिळालेली आहे. हा पहिला भाग. आणि संपूर्ण राज्यातला निकाल पाहता लोकांना कळलेलं आहे की काँग्रेस किंवा शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काही अर्थ नाही आहे. त्यामुळे लोकांनी त्यांचा सपशेल पराभव केलेला आहे आणि तोच ट्रेंड सांगलीत होता. मनोज जरांगे पाटील यांच्या जो होता मराठा पॅटर्न वगैरे, त्याचा काय परिणाम वगैरे? माझा फारसा त्या विषयात अभ्यास नाही, पण फार दिसत नाही. आमदार सुधीरदादा गाडगे यांनी जाहीरनाम्यामध्ये असं सांगितलं होतं की माझी उर्वरित जी कामं आहेत ते त्यांनी कबूल केलेली आहेत. माझी काही उर्वरित कामं राहिलेली आहेत ती मी निवडून आल्यानंतर पूर्ण करणार आहे. तर ते करतील का? 100% कामं पूर्ण होणार. आणि अजून जे काही सांगलीच्या विकासासाठी जे आवश्यक आहे ते 100% करणार. कारण देवेंद्र फडणवीसांसारखं जे नेतृत्व महाराष्ट्राला आहे, त्यांचं जे विजन आहे आणि एकंदरीत जो महाराष्ट्राला आता जो प्रगतीपथावर असणार आहे त्याच्यामध्ये सांगली पण असणार. सांगलीमध्ये नवीन उद्योग होतील, बाकीचे सगळे विमानतळ असेल, सगळं सांगलीत होणार. विरोधी पक्षाच्या लोकांचं असं मत होतं की अमित शहांची जी सभा झाली त्याचा परिणाम ह्या इलेक्शनवर होईल असं त्यांना वाटलेलं होतं. तसं काय वाटलं होतं? होणार की. अमित शहा हे आमचे नेते आहेत. नरेंद्र मोदी, अमित शहा यांचा प्रभाव आहेच जनतेवर. त्यामुळं त्यांच्या सभेचा प्रभाव नक्की असतो. काँग्रेसमधील जे काही म्हणजे एक असं होतं की काँग्रेसमध्ये मुस्लिम समाजाची लोकंही काँग्रेसलाच जातात, तर त्यामध्ये काही लाडक्या बहिणी आहेत काँग्रेसमधल्या पक्षाच्या, तर त्यांची मतं सुधीरदादांना मिळाली असतील असं वाटतंय तुम्हाला? नक्की मिळाली असतील. जो सुशिक्षित मुस्लिम समाज आहे, जो विचारी मुस्लिम समाज आहे, त्याला नेमकं माहिती आहे की त्यांच्यासाठी चांगलं काम करणारा पक्ष कुठला आहे. गेली 60-70 वर्ष काँग्रेसला ते मतं देत होते आणि अजूनही तो मुस्लिम समाज मागासलेला आहे मोठ्या प्रमाणावर. त्यामुळे त्यातला जो समजदार मुस्लिम समाज आहे तो 100% गाडग्यांना मतदान केलेलं आहे. आणि गेल्या 2 वर्षात जे गाडग्यांनी बखार भाग, खड भाग पूर्ण मुस्लिम मोहल्ल्यात पूर्ण ड्रेनेजची कामं वगैरे केली, त्याचा मोठा परिणाम त्यांच्यावर झालेला आहे. त्यामुळं दादांना मुस्लिम वोटिंग चाललेलं आहे असं आम्हाला वाटतं. सलग 3 विजयामध्ये सुधीर गाडगे यांची प्रसिद्धी प्रमुख ही जबाबदारी माझ्यावर होती, पक्षाने दिलेली. आणि मला त्याचा आनंद आहे की ज्या 3 वेळा हा विजय मिळाला आणि त्या विजयात खरीचा वाटा माझा आहे, त्याचा मला आनंद आहे. काँग्रेसच्या ज्या सभा चालत होत्या त्या सभेमध्ये असे म्हणजे काँग्रेसचे नेते कार्यकर्ते असे म्हणत होते की सुधीरदादा गाडगीळ निवडणुकीला म्हणजे उमेदवारीसाठी म्हणजे उमेदवारी घेणार नव्हते, तर त्याच्या काही कार्यकर्त्यांनी वगैरे, तर त्याचा सुधीरदादा गाडगीळ जे आता उमेदवारी घेतलेले आहेत त्याचा काँग्रेस पक्षाला त्यावेळेला धसका वाटत असावा म्हणून ते असं म्हणत होते का? 100%. कारण सुधीरदादा उभारले की निवडून येणार हे सगळ्यांना माहिती होतं, म्हणून त्यांचा तो प्रयत्न होता की ते उभारू नयेत यासाठी, पण ते झालं नाही. शेवटी आमचं नेतृत्व प्रगल्भ आहे आणि व्यवस्थित जिकडे उमेदवारी द्यायची आहे, ज्यांना द्यायची आहे त्यांना दिली. आणि आत्ता जो रिझल्ट आहे त्याच्यावरनं लक्षात येतं 222 ठिकाणी महायुती निवडून आलेली आहे. गेल्यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जे मताची संख्या होती त्याच्यापेक्षा यावेळेला जी संख्या वाढलेली आहे त्याचं कारण काय असू शकतं? त्याचं कारण त्यांनी केलेलं काम. आणि मागच्या वेळेला ज्यांनी कोणी त्यांना विरोधात मतदान केलं असेल त्यांनाही त्यांची चूक समजली, त्यामुळे त्यांनी आपल्याला मतदान केलं. त्यात महिला वर्गाने मोठ्या प्रमाणावर मतदान केलं.